आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। ओबीसी शिष्टमंडळाची सरकार सोबतची 2 तास महाबैठक 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार। सरकारमधील मंत्री आज उपोषण स्थळाला भेट देणार। मंत्री छगन भुजबळ आज ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणेंच्या आंदोलनाला भेट देणार। सकाळी 11 वाजता भुजबळ ससाणेंच्या उपोषणस्थळी भेट देणार। ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसवा, ओबीसी शिष्टमंडळाची मागणी। ओबीसी शिष्टमंडळाच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदेंचा दुजोरा, तर ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये मार्ग काढण्याचं सरकारचं आश्वासन। सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार नसल्याचा सरकारचा शब्द, तर सगळे सोऱ्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेण्यात येणार। बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळांची माहिती। खोट्या प्रमाणपत्र कुणालाही दिल्या जाणार नाही, कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं सरकारनं सांगितलं। छगन भुजबळांची माहिती। सरकारकडून कुठलंही लेखी आश्वासन मिळालेलं नाही, बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांनी भक्कम भूमिका मांडली। ओबीसी शिष्टमंडळाच्या सरकारसोबतच्या बैठकीनंतर हाकेंची प्रतिक्रिया। सरकारची आणि ओबीसींची मॅनेज बैठक होती, ही मराठा विरोधी बैठक होती। जरांगे पाटलांची बैठकीवर टीका। मराठ्यांचा वाटोळा करणं हा भुजबळांचा एकच कार्यक्रम, मराठ्यांना विरोध करायचा अशीच त्यांची भूमिका। मनोज जरांगेची आक्रमक प्रतिक्रिया। सगळे सोऱ्यांवर आलेल्या हरकतींवर काय केलं ते सांगा, 8 लाखांहून अधिक हरकती आल्या, त्याचा पुढे काय झालं? ओबीसी महाबैठकीमध्ये भुजबळ आक्रमक। सगळे सोयरेंचा अध्यादेश रद्द करा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची बैठकीत भूमिका, हरकतींवर निर्णय का घेतला नसल्याचाही सरकारला सवाल। जातीचे खोटे दाखले दिले जात आहेत, खोट्या नोंदी दाखवल्या जात आहेत आणि त्यावर लवकरात लवकर कारवाई करा, भुजबळांची बैठकीमध्ये मागणी। मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस आणि खोट्या, त्यामुळे 27 तारखेला सुनावणी होत नाही तोपर्यंत नोंदी थांबवा, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची मागणी। सगळे सोयरेच्या व्याख्येवर सरकारनं फेरविचार करावा, मराठा आरक्षणाला विरोध नाही पण दुसऱ्यांवर अन्याय नको, भुजबळांची बैठकीमध्ये भूमिका। मांठिया आयोगाचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही, जातनिहाय जनगणना करा, ओबीसीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा, बैठकीमध्ये भुजबळांची मागणी। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नये, पंकजा मुंडेंची ओबीसी महाबैठकीमध्ये भूमिका। छगन भुजबळांचं राजकीय भविष्य उद्ध्वस्त करणार, मनोज जरांगेंचा इशारा, तर ओबीसी भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणार तू कोण? लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर पलटवार। कुणाची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारी जनता असते, छगन भुजबळांचा जरांगेंना प्रत्युत्तर। सरकारने आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हालाही पाजतील, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना सावधगिरीचा सल्ला। लक्ष्मण हाके मराठ्यांची राख करतोय, मनोज जरांगेंची टीका, तर मनोज जरांगेंची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। ओबीसीतूनच आरक्षण घेणार, दंड थोपटत मनोज जरांगेंचं आव्हान, तर मोठ्या मोठ्या नेत्यांची जनतेनं जिरवलीये, लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। जरांगे बोलतायत आम्ही ओबीसीमध्ये आलो आहोत, सरकार म्हणते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, नेमकं खरं कोण बोलतंय? हाकेंचा सवाल। मागच्या दारानं दिलेल्या 54 लाख नोंदी तत्काळ रद्द करा, ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांची सरकारकडे मागणी, नोंदींचं वाटप करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी। 54 लाख नोंदी रद्द केल्या तर सरकारला डुबवणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा, ओबीसी उपोषणकर्ते आक्रमक झाल्यावर जरांगेंचा हल्लाबोल। ओबीसी मराठे एकमेकांचं तोंड पाहत नाही, तशी मराठवाड्यामध्ये परिस्थिती, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य, तर मराठा ओबीसी संघर्षाला जबाबदार कोण? वडेट्टीवारांचा सवाल। 2 समाजात तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न, कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षणाचा प्रश्न सोडवणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठ्यांना धोका दिला तर तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, नोंद नसलेल्या मराठ्यांना सगळे सोऱ्याच्या अधिसूचनेतून प्रमाणपत्र मिळतंय का हे आम्ही तपासणार, असंही वक्तव्य। आरक्षण देऊन कोर्टामध्ये टिकलं नाही तर समाज नाराज होतो, गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर आरक्षण टिकणार नाही, चर्चेवेळी का सांगितलं नाही, आश्वासन कसं दिलं, मनोज जरांगेंचा सवाल। पंकजा मुंडेंकडून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचं कौतुक, अभ्यासपूर्ण आंदोलन कसं करावं तर वडी गोदरीमध्ये पहा, पंकजा मुंडेंचं ट्विट।
बीड अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या ओबीसी आंदोलकांना छगन भुजबळांचा फोन. आम्ही सरकारशी चर्चा करणार, आपल्या लोकांचे प्राण वाचवायचे आहेत, तात्पुरतं आंदोलन मागे घ्या, भुजबळ यांची विनंती. ओबीसी आणि मराठा समाजाला खिळवण्याचं काम सरकारनं करू नये, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची टीका. सरकारची नियत असेल आणि जाती धर्माच्या मुद्द्याचं ध्रुवीकरण करायचं नसेल तर योग्य निर्णय घ्या, सुषमा अंधारेंची मागणी. जातनिहाय जनगणना करण्याचं फडणवीसांचं आश्वासन. जातनिहाय जनगणना करणार, फडणवीसांनी बैठकीमध्ये सांगितलं, शेंडगे यांची माहिती. भाजपच्या कोर कमिटीची सागर बंगल्यावर बैठक. विधान परिषद उमेदवारांच्या नावावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीमध्ये कमी पडलो तिथे संघटना वाढवणार. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केलं पाहिजे यावरही चर्चा केली. बैठकीनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंची आज बैठक. मुख्यमंत्री महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा, देवेंद्र फडणवीसांची केंद्राला विनंती, सूत्रांची माहिती. लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता. आपल्याला लोकसभेत जास्त जागा मिळायला हव्या होत्या, मवियाची एकी राहावी यासाठी मी 2 पावलं मागे आलो, शरद पवारांचं कार्यकर्ता बैठकीत महत्वपूर्ण विधान. विधानसभेसाठी विदर्भातून 20 जागांसाठी आमची मागणी, लोकसभेत झालं ते झालं, विधानसभेत जास्त जागा निवडून आणणार, अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. नागपुरातील 6 पैकी 3 विधानसभा जागांवर ठाकरे गटाचा दावा. रामटेक, कामठी आणि हिंगणा विधानसभेत ठाकरे गटाची तयारी सुरू. ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोलेंची माहिती. जागा वाटपावर अद्याप चर्चा नाही, एकत्रितपणे रणनीती ठरवणार, भाजप मुक्त महाराष्ट्राचा आमचा उद्देश. जागा वाटपावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. वरळीमध्ये बिनशर्त पाठिंबा घेऊन मुलाला आमदार बनवलं हे विसरायला लावू नका. बिनशर्तवरील टीकेवर अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, तर आदित्य ठाकरेंसाठी कुणीही पाठिंबा मागितला नाही, पेडणेकरांचं उत्तर. सुपारीबाज पक्षावर मी बोलणार नाही, सुपारीबाज पक्ष निवडणुकीतच जागा होतो, आदित्य ठाकरेंची मनसेवर टीका. अजित पवार गटामध्ये मंत्रिपदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू. आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदेंची मंत्रिपदाची मागणी. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळावी, शिंदे बंधूंची मागणी. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक नेमणार, सूत्रांची माहिती. सोमवारी महत्वाची बैठक, विधानसभा निहाय माहिती मागवली, निवडणूक कुठे लढवायची याचा निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. सुप्रिया सुळेंनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. विजयामुळे कुणीही हवेत राहू नका, आपण आता संघर्ष केला, मात्र मोठी लढाई लढायची आहे, सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. पाऊस असलेल्या ठिकाणी पोलीस भरती चाचण्या पुढे ढकलल्या. पावसामुळे पोलीस भरतीसाठीच्या पुढील तारखा दिल्यात, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मंत्री आणि खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंची सदिच्छा भेट. राज ठाकरेंनी निवडणुकीत दिलेल्या प्रचाराबद्दल मानले आभार. रवींद्र वायकरांसह निवडणूक आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका. मतमोजणी आणि जाहीर निकालावर स्थगिती द्यावी, अपक्ष उमेदवार भरत शहांची याचिकेमध्ये मागणी. शिवडी नावाशिवा अटल सेतूची नाना पटोलेंकडून पाहणी. नवी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या अटल सेतूवरील रस्त्याला तडे, घोटाळेबाज सरकार असल्याचं म्हणत नाना पटोलेंची सरकारवर टीका. अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत, पटोलेंच्या आरोपांवर एमएमआरडीए प्रशासनाकडून स्पष्टीकरण. अटल सेतू शेजारील सर्व्हिस रोडला किरकोळ स्वरूपाच्या भेगा असून अटल सेतू पुलाच्या मुख्य भागाला धोका नसल्याची एमएमआरडीएची माहिती. दिल्लीमध्ये एकनाथ खडसे रक्षा खडसेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट. खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता. जळगाव लोकसभेमध्ये मिळालेल्या अपयशानंतर ठाकरे गट जिल्हा प्रमुख बदलणार, सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय होण्याची शक्यता. हमारे 12 चित्रपटांवर बंदी आणा, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. चित्रपटात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. मधल्या पहूर कसबेमध्ये स्मशानभूमीमधील ओट्याचं काम पूर्ण होण्यासाठी भीक मागो आंदोलन. ग्रामस्थांकडून आंदोलन करत काम पूर्ण करण्याची मागणी.
जळगावात महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव आणि इतर मुद्द्यांवरून काँग्रेसचं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन. सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून घोषणाबाजी करत चिखलफेक आंदोलन. राज्यात येत्या 5 दिवसांमध्ये पाऊस सर्वदूर बरसणार. अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या सुरू होणार. नवी मुंबईच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. जुईनगर, सानपाडा, बेलापूर परिसरात मेघगर्जनेसह पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना दिलासा. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षाच. वाशिमच्या मनोरा तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांना जीवदान. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. आज आणि उद्या येलो अलर्ट. अलिबागमध्ये सर्वाधिक 484 मिलीमीटर पावसाची नोंद. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून संततधार पाऊस. काही ठिकाणी साचलं पाणी, तर शेतकऱ्यांना दिलासा. वरंधा घाटामध्ये कोसळलेल्या दरडीची प्रशासनाकडून पाहणी. बांधकाम विभागाकडून धोकादायक ठिकाणी लाल रंगाच्या फिती लावण्यात आल्या. वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. पालघर तहसील कार्यालयासमोरच्या बामणे पाण्यामध्ये राहत्या घरावर कडुलिंबाचं झाड कोसळलं. मुसळधार पावसाचा फटका. सुदैवानं जीवितहानी नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. काही भागात अपेक्षित पाऊस न झाल्यानं लागवडीचा खोळंबा. पाऊस झालेल्या भागामध्ये लागवडीची कामं वेगात. जळगावच्या पहूर कसबेमधल्या जिल्हा परिषदेची शाळा पटसंख्या अभावी बंद पडण्याच्या मार्गावर. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून शाळा वाचवण्याचे प्रयत्न. मात्र गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज. जळगावच्या जामनेर शहरामध्ये पोलिसांकडून रूट मार्च. शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जामनेर पोलिसांकडून रूट मार्च. रावेरचा मे महिन्यातील केळीच्या नुकसानीसंदर्भात 51 कोटींचा अहवाल सादर. केळी पिकाच्या नुकसानग्रस्तांना भरपाईची रक्कम त्वरित मंजूर करण्याची मागणी. बुलडाण्याच्या दत्तपूरमध्ये महिलांची अनोखी वटसावित्री पौर्णिमा. एखादी महिला विधवा झाली तर बांगड्या फोडायच्या नाहीत, त्या महिलेला मान सन्मान द्यायचा. सुवासिनी महिलांनी विधवा महिलांना कुंकू लावून घेतली शपथ. परभणीमध्ये वटपौर्णिमा उत्साहात साजरी. वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी. धुळ्यामध्ये तृतीयपंथी बांधवांकडून वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी. काळूदेवी माता मंदिरामध्ये केली वडाची पूजा. खानदेशच्या कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरामध्ये वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 301 किलो आंब्याची आरास. दर्शनासाठी भाविकांची मनदियाळी. संत मुक्ताबाई पालखीनं राजूर घाट केला सर. 3 बैल जोडीच्या साह्यानं घाट चढला. पालखीचा आज बुलढाण्यामध्ये मुक्काम. रत्नागिरी कोकण पदवीधर मधून काँग्रेसच्या नागेश निमकरांची बंडखोरी. काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत नागेश निमकर अपक्ष लढणार. वर्धा विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गट दावा करण्याची शक्यता. वरिष्ठांनी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती. ठाकरे गटाच्या निहाल पांडेंची माहिती. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा. महामार्ग रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन. लोकसभेच्या पराभवानंतर परभणीमध्ये भाजपकडून मंथन. लोकसभेचे निरीक्षक आमदार राम पाटील रातोळीकरांच्या उपस्थितीमध्ये बैठक. भाजप नेते माजी आमदार रमेश कुथेंचा भाजपला रामराम. काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता. काही दिवसांपूर्वीच नाना पटोलेंची घेतली होती भेट. नांदेडच्या पोलीस भरतीची चाचणी पावसामुळे पुढे ढकलली. आज चाचणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना पुढची तारीख. याविषयीची माहिती जिल्हा पोलीस संकेतस्थळावर टाकण्यात येणार. वाशिम पोलीस दलामध्ये 68 जागांसाठी दुसऱ्या दिवशी 941 उमेदवारांनी दिलेली मैदानी चाचणी. गैरप्रकार रोखण्यासाठी 50 अधिकारी आणि 250 पेक्षा अधिक कर्मचारी तैनात.